तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार असल्या उन्हातानात नक्की निघालाय तरी कुठे येऊ, तर मी एकटाच नव्हतो, तर डीजे यश, हर्षुदादा आणि मी होतो. तेवढ्यात बघा काकांचं पण नियोजन लागलं याचं. मग काका कारखान्यावरून कामावरून डायरेक्ट आलं होतं. मग काकांच्या गाडीवर मी बसलो असा आणि ती दोघं जण पुढे लागलेली. तर ती काय आम्हाला काय गावतच नव्हते. आता आम्ही दोघं आपला हळूहळू निघालेलो, ते आमच्या पुढे लागलेली. तर ऊन तर असल्या जोरात लागत होतं की बासच, पण असल्या उन्हातनं पण आम्ही निघालेलो. ते म्हणजे आता तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळात कुठं गेलो नक्की ते. तिथनं फायनली पोहोचलो शेडगेवाडीमध्ये. शेडगेवाडीमध्ये पोहोचल्यावर जरा पुढे गेल्यावर तुम्हाला माहितच आहे आपल्या मंदूरच्या अलीकडे जरा तिथं आहेच बघा, ते म्हणजे आपल्या आईला बिव चांदोली. आता खरं कोकणात आल्यागत वाटायला लागलं बघा, असलं खतरनाक वातावरण होतं की बास. तिथनं पोहोचलो बघा फायनली आम्ही. स्वीट मिनी कपल तुम्हाला माहितच असतील, इंस्टाला फेमस असणारे. त्यांनी घराचं बघा वास्तुकुती त्यांच्या, मग त्यांना अशा शुभेच्छा दिल्या. आणि परत म्हणलं घर तरी बघावं, एकदम कडक घर बनवलं होतं बघा आणि खतरनाक मध्ये बनवलेलं. तिथनं परत आतमध्ये आलो, देवाची पूजा करून घेतली अशी. आणि परत म्हणलं आपल्या वहिनी कुठे आहेत बघावं. वहिनी पण इथं होत्यात बघा, ते म्हणजे आपले सरकार हो दादांचे. मग काय तिथनं परत आम्ही निघालेलो. तेवढ्या डीजेश म्हणला खाया घ्यायचा आहे. मग काय सुट्टी असतील तेव्हा घेतलं की भावानं. डीजेशनं बॉब्या घड्याळ असं घेतलं होतं बघा. जाताना फुल एन्जॉय केला आम्ही दोघांनी. तर मित्रांनो, कोकणात कधी गेला असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या आयडीला फॉलो करा, नक्की करा. धन्यवाद.